मित्रांनो आपला मित्र आलाय, काय सांगत आता तुम्ही आता? की त्याला म्हणजे खरं वाटत नव्हतं की आपल्या सुपे परगण्यातला ही व्यक्ती आहे निथाम, तर ते बघण्यासाठी खास तुम्हाला प्रत्यक्षात माणूस नुसता मोबाईलवर बघायचा. काय तू व्हिडिओ पाहत होता का? कसले व्हिडिओ बनवतो? काय कुठला व्हिडिओ आवडला तुला? बर्फातला आवडला, कुठला आवडला? का तिकडे प्रयागराजला गेलतो तिकडचे आवडलेले? आजीचा फोन आलता, म्हणजे आमची आजी, आजीचा फोन आला होता. तुम्ही कसा आहे, तू आला का नाही, पोचला का नाही, फोन करत नाही, काय नाही काय नाही. आमची आजी आल्यावर मध्ये येते जरा गरीब. मित्रांनो, तो आपला जो एक्स्ट्रा टेंट होता जुना, तो यशला खूप आवडायचा. तर यशला देणार मी आता. तुला ठेवायचा टेंट तो पाहिजे? कमेंट पाहिली की खर्च किती झाला, तर काल पण एका जणांची कमेंट आली होती. तर आज दुपारीच मी कॅल्क्युलेट केलंय खर्च किती झाला. जवळपास आपल्याला या ट्रिपमध्ये पेट्रोललाच आपल्याला 16,000 रुपये लागलेले आहेत. म्हणजे 8,000 किलोमीटरला जवळपास. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला, आता 8 वाजलेत. व्हिडिओ अपलोड केला. आता आजचा व्हिडिओ नाही, आज जो अपलोड केला तो चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलचा व्हिडिओ होता. त्याला थंबनेल काय बनावं तेच कळत नव्हतं मला. तर थंबनेल बनवला. मॅच पाहताना भांडणं झाली आणि इथं पाणी नाही मारलं. आता प्लास्टरला लई वेळ लागत नाही पाणी मारायला. आणि परत ह्या पण गावड्यांनी फसवले. आता ते म्हणले होते 3 दिवसात तुमचं प्लास्टर कोण देतो, ही झालं. एका दिवसात आणली माणसं. आमच्या वडिलांनी फ्लोमध्ये त्यांना पैसे जास्त दिले, गायब झाली डायरेक्ट. म्हणे होली के बाद करेंगे, ऐसा करेंगे, वैसा करेंगे. प्लास्टर झाले 8-9 ब्रास, 15 ब्रासचे पैसे गेलेत त्यांच्याकडे. ती गायबच झालेत. म्हणजे होळीला गेलेत गावाला लोक, भरपूर लोक म्हणे होळीला गावाला गेलेत छत्तीसगडला, असं तसं. आणि म्हणताना तर म्हणले की होळीच्या अगोदर तुमचं सगळं करून देतो. तर आता बाहेरनं तर सगळं झालं आहे. जवळपास 30-35 ब्रासचं प्लास्टर आहे, त्यातलं 9 ब्रासच झालं आता. बघूया, येतील होळीनंतर. ते तशी माणसं चांगली वाटली. जो ते काम घेतलेलं ते असं फसवण्यातलं वाटलं नाही, पण ती सगळी गेली छत्तीसगडला होळीसाठी. चला आता जाऊया, आंघोळ वगैरे करून सुप्याला निघूया. तर व्हिडिओ अपलोड केला थंबनेल बनवून. उद्यापासून काय ना संध्याकाळीच अपलोडला पण लावणार. काय होतं, घरात रेंज नाही त्यामुळं विषय होते. उद्यापासून अपलोड बाहेरच झोपणार मी. व्हिडिओ अपलोड संध्याकाळचाच करणार, थंबनेल बी संध्याकाळचाच लावणार. म्हणजे 7:50ला बरोबर येणार. उद्यापासून सगळे व्हिडिओ 7:50ला. चला मित्रांनो, निघतोय आता. हेल्मेटला लावतो कॅमेरा, निघतोय. चला मित्रांनो, तर काय निघालोय फुल जीवन. आपल्या कालची पोळ्या केल्या होत्या, त्याची आमटी होती. पोळ्याची आमटी एक नंबर लागते भाऊ. आमटी भात पोळी खाल्ली, निघालोय आता. चलो, एक गिराईक आलाय, टाळ्याला फोन आला होता, त्यामुळे जरा गडबडीत चाललोय. चलो तिथे गेलं पाहूया. आबांना तिकडून एक टायर द्यायसाठी इकडे यायला लागलं. आता एक उघडलंय आपण, एक उघडतो मी. रिम पाहिजे ना? चलो बंद कर. मित्रांनो, आपला मित्र आलाय, काय सांगत आता तुम्ही आता? की त्याला म्हणजे खरं वाटत नव्हतं की आपल्या सुपे परगण्यातला ही व्यक्ती आहे निथाम, तर ते बघण्यासाठी खास तुम्हाला प्रत्यक्षात माणूस नुसता मोबाईलवर बघायचा. काय तू व्हिडिओ पाहत होता का? कसले व्हिडिओ बनवतो मी? सांग की कुठं कुठं फिरायला गेलते, किंवा का फिरताना गाडी कुठं बर्फात वगैरे. कुठं पाहतो, युट्यूबला का इंस्टाग्रामला? इंस्टाग्रामला पाहतो का? नाव काय तुझं? काय? कुठला आहे? बाबुर्डीचा आहे. बैठायला आलाय. ये इकडं. ते दिसा नाही तू, जरा गोरा दिसा नाही, का दिसतोय लय. बरोबर. काय म्हणतोस? मित्र भेटायला हो, त्याचे वडील घेऊन आलेत. म्हणतात की त्याला भेटायचं होतं. ते म्हणलं की आपल्या इथला माणूस नाहीये हो. काय वाटत होतं तुला? कुठला आहे? वाटत नव्हतं. कुठला वाटत होतं? बाहेरचा वाटत होता. काय म्हणशील मग बाकी? आवडायचे व्हिडिओ का नाही? आवडायचे. कुठला चांगला वाटला सगळ्यात?
किती वेळा मला म्हणला की मला त्यांना खरंच प्रत्यक्ष भेटायचंय, हा दाखवा मला. प्रत्यक्ष भेटायचंय मला, दाखवा त्यांना भेटायला जायचंय. त्यांचं दुकान आहे म्हटलं. आपण बऱ्याच वेळा मटेरियल घेतलंय त्यांच्या दुकानातून ऑटोमोबाईल्सचं. त्याच्या वडिलांची आमची चांगली ओळख आहे. काय कुठला व्हिडिओ आवडला तुला? बर्फातला आवडला, कुठला आवडला? का तिकडे प्रयागराजला गेलो तिकडचे आवडलेले? प्रयागराजचे का? बरं. नाव सांग परत तुझं, मग अशी ऐकून नाही गेलं. आर्यन राजेंद्र कोंबडे. आर्यन राजेंद्र कोंबडे. बरं. चाल मित्रांनो, तू दुपारचं जेवण करतोय, पाहू शकता जेवण. चला जेवण करतो आता. भात आहे, भात आमटी म्हणजे पोळ्याची आमटी, भात आहे, चपाती मटकी ते खातो आणि मग बघूया दुपारनं. जर आलाय, जर कशाने आला काही कळलं नाही मला. 2 ठिकाणी आलाय, जिबीला पण आणि ह्याला पण. चलो मित्रांनो, तर फायनली घरी चाललोय. आता संध्याकाळचे 8 वाजल्यात. चलो चलते हे आजचा ब्लॉग. बघूया घरी गेलो. आजीचा फोन आला होता, म्हणजे आमची आजी आहे. आजीचा फोन आला होता, तुम्ही कसा आहे, तू आला का नाही, पोचला का नाही, फोन करत नाही, काय नाही. आमची आजी आल्यावर मजा येते जरा. घरी भांडणं पण कळती लय, पण सगळ्यांवर भांडणं कळती, पण मजा लय येते आजीची. आजी डॉन आहे, डॉन, दादागिरी कळती लगेच. चलो आजी आल्यावर मजा येते खरं. आजी गेली चुलत्याच्या इथं, येईल आता त्या आठवड्यात येईल म्हणली. बघूया कसं होतंय. कुलप वगैरे लावलेत. आता निघाला. आज पेट्रोल टाकतो, कारण रिझर्व लागलेला 2 दिवस झाले. चलो घरी आलेलो मी किती दिवस झाले? 8. हां, मी बुधवारी आलो होतो, आज शुक्रवार आहे, म्हणजे 7-9 दिवस झाले. 9 दिवसात 400 रुपयाचं पेट्रोल लागलं. घरी पोचलोय. टी व्ही कसं काय चालू झाली? काय झालं यश, का रडतोय? इंटरनेटवर लावलंय काय? हा, नेटवर लावलंय का? उठ उचल. मित्रांनो, तर आज काय आहे? हा काय आबा, एक जण म्हणला तुमचे वडील का बोलत नाही, नुसते असे हात काढतात. हा, भात आहे, बिर्याणी. आज धुलीवंदन आहे, त्यामुळे बिर्याणी. काय दुधवड आहे, दुधवड बिर्याणी. रस्सा भाकरी नाही काय? ठीक आहे मित्रांनो, तर आपला जो एक्स्ट्रा टेंट होता जुना, तो यशला खूप आवडायचा, तर यशला देणार मी. आता तुला ठेवायचा टेंट तो पाहिजे, उघडून पप्पाकडून घ्यायचा. मी इथनं घरनं जायच्या अगोदर पण यश सारखा म्हणायचा, मला टेंट दे, टेंट दे, टेंट दे. आता मी त्याला टेंट देऊन टाकलाय. तो तर आज बाहेर झोपतोय जरा. घरात काय होतंय, रेंजचा प्रॉब्लेम आहे, तर बाहेर झोपतो. गादी घेऊन येतो, खटव टाकतो. खटपका आपली दारातच टाकलेली, तर त्याच्यावर गादी घेऊन येतो, मग टाकतो खटव. काय म्हणजे मग मांजर पायात येत आहे सारखं. त्याला मग अशी मी हाडकं टाकली जरा, बिर्याणी खाल्लेली, त्यामुळं. तर चला मित्रांनो, गादी बिदी टाकली. आता फक्त झोपायच्या वेळेस कॅमेरा हात द्यायचा. आई, तुझ्या वेळेस झोपणार त्यावेळेस मला आवाज दे. झोपणार आहे ना त्यावेळेस आवाज दे मला. तर मित्रांनो, चलो अभि हे आमचा जिगल्या तिथं झोपल गादी होईल. आता जुनी गादी ही, त्यात माती शिरलेली नाही, तर त्यावर झोपलो असतो. चलो त्याच्यावर आपली ओके मध्ये झोपतोय.
तुम्ही कोण कोण जाताय बाहेर? चला बघूया. आपण इंस्टाग्रामला लाईव्ह जातो आता, म्हणजे फेसबुकला लाईव्ह जातो. मित्रांनो, तर मी आत्ताच एक कमेंट पाहिली की खर्च किती झाला. तर काल पण एका जणांची कमेंट आली होती. तर आज दुपारीच मी कॅल्क्युलेट केलं आहे खर्च किती झाला. तर इथंच झोपलो होतो खाटावर आपलं निवांत हवेशीर आता संध्याकाळच्या वेळी. तर तुम्हाला सांगतो खर्च किती झाला. आपली इथं गाडी, लाईटीसमोरच व्हिडिओ काढतो, पुढची गाडी, लाईट. तुम्हाला सांगतो किती खर्च झाला. तर सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. चला, तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्की. मित्रांनो, तर आपण जी 45 दिवसाची ट्रिप केली त्यासाठी किती खर्च लागला त्याचं पूर्ण कॅल्क्युलेशन झालंय. पूर्ण व्हिडिओ पण रेडी आहे, पण तो खूप मोठा व्हिडिओ झालाय, 10 मिनिटाची आसपास क्लिप झाली. त्यात सगळं डिटेल मी कसं कमी पैशात राहायचं आणि कमीत कमी किती खर्च झालाय हे सगळं सांगितलंय मी. आणि एकदम लोकांना ही माहिती उपयोगात येणारी माहिती आहे. पण व्हिडिओ खूप मोठा होतोय, ती क्लिपच 10 मिनिटाची झाली. त्यामुळं तो व्हिडिओ मी आज संध्याकाळी टाकल, कारण 20 ते 22 मिनिटाचा व्हिडिओ होत होता. आताच हा 11 मिनिटाचा व्हिडिओ आणि ते 10 मिनिटं 21 मिनिटाचा. त्यामुळं लोक इतका शेवटपर्यंत पाहत नाही व्हिडिओ काय. त्यासाठी मी तो सेपरेट व्हिडिओ टाकल, ती डायरेक्ट 10 मिनिटाची क्लिप. आज संध्याकाळी 8 वाजता येईल तो व्हिडिओ. तर पाहू शकता इथं झोपलोय मी, आणि तिथं गाडी टाकली. एक जिगलर आमचा कुत्रा आहे त्याचा झोपायसाठी. तर चला, तुम्हाला काय नाही करायचं, तुमच्या भावाला सबस्क्राईब करून ठेवा, कारण संध्याकाळी डिटेलमध्ये किती खर्च झाला आहे त्याचा व्हिडिओ येईल. व्हिडिओ वगैरे तयार आहे, अपलोड पण झालेला आहे, फक्त संध्याकाळी शेड्यूल केलेलं आहे. चला, बाय बाय.